इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. 2-3 पाण्यानं स्वच्छ करून घेतलेलं आहे. मॅरिनेशनसाठी मी इथे हळद, थोडंसं मीठ वापरते. यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून एक अर्धा तास रेस्ट करायला ठेवू. यानंतर मी अर्धा तास झाल्यानंतर कुकरमध्ये थोडंसं 2-3 चमचे तेल घेतले. त्यामध्ये 1-2-3 पाकळ्या लसूण, 1 इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट करून तेलात टाकून हे मॅरिनेशन केलेलं मटण त्यामध्ये टाकते. हे पूर्णपणे खालीवर करून एक 5 मिनिट याला वाफलून घ्यायचं आहे. अंगचं पाणी सोडेपर्यंत याला वाफलून घेऊ. झाकण द्यायचं आहे वरती. पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी किती सुटले. आता याला गरम पाणी टाकून देऊ आपण. तुम्हाला जितकं अळणी पाणी पाहिजे तितकं कमी जास्त करू शकता तुम्ही. आता एक कुकरचं झाकण लावून स्लो फ्लेमवरती एक 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊ. कुकर होईपर्यंत इकडं आपण एक कांदा आणि एक अर्धी वाटी खोबऱ्याचं भाजायला टाकू. तोपर्यंत एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, कोथिंबीर याची पेस्ट करू. त्यामध्ये थोडंसं टमाटर पण टाकू आणि पेस्ट करून घेऊ. इथे कुकर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मटण छानपैकी शिजलेलं आहे. हे नुसतं तुम्ही अळणी पाणी पण पिऊ शकता, खूप टेस्टी लागतं. आता इथं मोठी कढई घेतली, त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकले मी. त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि एक टोमॅटो त्याची पेस्ट करून टाकलेला आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं. त्याच्यामध्ये भाजलेला खोबरं आणि एक कांदा जे भाजून घेतलेला आहे, त्या दोन्हीची पेस्ट केली एकत्रच आणि ते टाकून त्याला एक 5 मिनिट आपण परतून घेऊ. 5 मिनिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण लातूरचा माझा काळा मसाला घरगुती आहे तो टाकत आहे मी. एक 3 ते 4 चमचे मी टाकलेला आहे. तर याला 4 ते 5 वेळा खालीवर करून घेऊ. खाली चिटकू नये म्हणून थोडंसं अळणी पाणी टाकले मी 1 चमचा. तुम्ही साधं पाणी पण टाकू शकता. इथे तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अळणी पाणी पूर्ण टाकून देऊ आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे त्यानुसार कमी जास्त पाणी टाकू शकता. पाणी गरमच टाकायचं म्हणजे तरी छान येते. आता याला एक 5 मिनिट आता उकळून घेऊयात. उकळून घेतल्यानंतर छान अशी भाजी झालेली आहे. जास्ती घट्टही नाही पातळही नाही, बघू शकता तुम्ही. भाजी आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. ती पहा किती टेस्टी झालेली आहे. यम्मी यम्मी दिसतीये. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.